नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये गजानन चव्हाण या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण खास हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि गेली 5-6 दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलवरती एकही व्हिडिओ अपलोड केला नाही। समृद्धी महामार्गाची अपडेट देणारा असा एकही व्हिडिओ आलेला नाही आहे आणि मला खूप तळमळ होती की ह्या समृद्धी महामार्गाची आपण जी सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजला कुठं खंड पडतो की काय। कारण विषय असा आहे की सध्या आपण लॉकडाऊनमुळे गावाकडे आलेलो आहोत, परभणी जिल्ह्याकडे आलेलो आहोत आणि परभणी जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहीत आहे समृद्धी महामार्ग आणि परभणी जिल्ह्याचा कसलाही संबंध नाही। समृद्धी महामार्गाला नांदेड, परभणी आणि जालना असा हा जो सुपर एक्सप्रेसवे हायवेला त्या समृद्धी महामार्गाला जोडण्याचा जो निर्णय झालेला आहे, परंतु त्या कामाची कसल्याच पद्धतीत सुरुवात झालेली नाही आहे। नाहीतर आपण त्याही कामाची अपडेट घेतली असती, बट आपल्याला राहवलं नाही की समृद्धी महामार्गाचं बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ आलेला नाही। खास तुमच्या प्रेमापोटी आणि तुम्हाला ही माहिती पोहोचण्यासाठी आज आपण खास 150 किलोमीटर जवळजवळ अंतराचा प्रवास ट्रॅव्हल करणार आहोत आणि समृद्धी महामार्गाला भेट देण्यासाठी आपण निघालेलो आहोत। परभणी ते जवळचं ठिकाण म्हणजे समृद्धी महामार्ग असलेलं बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार मेहकर जवळ असलेला हा समृद्धी महामार्ग, त्याची अपडेट घेण्यासाठी खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तेव्हा या ट्रॅव्हलमध्ये आपल्याला कुठकुठल्या अडचणी येणार, कारण सर्वत्र आपल्याला माहिती आहे कोरोनामुळे लॉकडाऊन आहे। या लॉकडाऊनमुळे आपल्याला काय अडचणी येतील ट्रॅव्हल करते वेळेस, तर त्या अडचणीला आपण फेस करत समृद्धी महामार्गापर्यंत पोहोचणार आहोत। तुमचंही कर्तव्य आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही कायमचं टिकून राहणं। परभणी ते बुलढाणा जिल्हा हा जो प्रवास आहे, प्रवास दाखवणारा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे। आणि आपण सध्या आहोत हे पाहत आहोत, इथं मानवत शहर आहे, म्हणजे परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्याचं शहर आहे। या तालुक्याच्या शहराच्या आपण बाहेर उभे आहोत आणि इथून आपण शेलूकडून असा हा प्रवास करत आहोत। तर शेलूमध्ये आपल्याला जो मुंजा यादव म्हणून आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे, भेटलेला आहोत त्यांना, तर तो आपल्याला जॉईन करणार आहे। तो आज आपल्या प्रवासामध्ये म्हणजे ते आपल्याला साथ देणार आहे। चला तर आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। मानवतवरून 5-6 किलोमीटर अंतर प्रवास करून मानवत रोड या ठिकाणी आलेलो आहोत। मानवत रोड हे ठिकाण म्हणजेच या ठिकाणी आपल्याला रेल्वे लाईन आणि रेल्वे स्टेशन पाहायला मिळत आहे। हे पाठीमागं मानवत रोडचं रेल्वे स्टेशन आहे। ह्या कोरोनामुळं जे लॉकडाऊन आहे त्यामुळं किती सुखसुकाट आहे आपल्याला, म्हणजे असं आजूबाजूला पाहिलं इथं, नाहीतर किती गर्दी, नेहमीच गर्दी असायची, परंतु ह्या लॉकडाऊनमुळं किंवा कोरोनामुळं माणसं बाहेर निघायलासुद्धा घाबरत आहेत। असो तर आता आपण मानवत रोड या ठिकाणापर्यंत आलेलो आहोत। एकंदरीत आपण सेलूमध्ये येऊन पोचलो आहोत। हा हिरो इथं सापडलेला आहे आपल्याला। आपल्याला या गाडीने जायचं काय? हां बरं आहे, मग मजा आहे। तर एकंदरीत मित्रांनो आपण येऊन पोचलेलो आहोत सेलूमध्ये आणि मुंजा यादव मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे हा आपल्याला भेटलेला आहे। सोबत आपल्याला आता प्रवास करायचा आहे। मगाशी बोलला, मजा केली गाडी, या गाडीनं आपल्याला प्रवास करायचा नाही, आपल्या 2 व्हीलरनं पल्सरनंच आपल्याला प्रवास करायचा आहे। चला मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू, काय म्हणतो? ठीक आहे, हां ओके। जेवण घेऊन झालं वाटतं तुझं? आता माझं पोट पाण्याचं काय नियोजन? चला, हां माझं काय पोटा पाण्याचं नियोजन? तुमचं काय लागत नाही तुम्हाला? हां लागत कसं नाही।
मंडळी, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे प्रवासात आपल्याला अनेक संकटाला सामोरं जायचं आहे. त्यापैकी हे एक संकट आहे. अचानक पाऊस सुरू झाला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि मला वाटत होतं की कुठेतरी पाऊस लागणार आहे आपल्याला. पावसाला नेमकी सुरुवात झालेली इथं. तर मंडळी, पाठीमागं आम्ही झाडाखाली थांबलो होतो. पाऊस सुरू झाला होता आणि तिथून पावसातच आम्ही पुढं निघालो तर एक अर्धा किलोमीटर अंतरावर पुढं काहीच नाही. पुढं ऊन लागलं आम्हाला. आता आम्ही देवगाव या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत. म्हणजे आम्ही शेलू ते देवगाव हे जवळजवळ डिस्टन्स 20-22 किलोमीटर अंतर आम्ही आलेलो आहोत. देवगाव फाट्यावरती इथं तसं पाहता तर सध्या बंदच आहे सर्व, परंतु याच्या पाहुण्याचं इथं हॉटेल आहे. ते राहायला इथंच आहे. त्यांना फोन केला त्यानं की आम्हाला जेवायचं आहे. तसं तर आम्ही डब्बा सोबत आणलेला आहे. जेवण करणार आहोत आणि इथून आपल्या प्रवासाला पुढं सुरुवात करणार आहोत. इथून आपल्याला मंठ्याकडे जायचं आहे. मंठ्याहून पुढचा प्रवास जो आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत. तर मंडळी, आपण पाठीमागून या रोडने देवगाववरून आलेलो आहोत आणि आता पुढं जो रस्ता जातो हा औरंगाबाद म्हणजेच वाटूर, औरंगाबाद, जालना या साईडला हा रस्ता जातो आणि आपल्याला जायचं आहे या बाजूला. आपण मंठ्या जो गाव आहे मंठ्याच्या बाहेर आलेलो आहोत. बाहेर काही किलोमीटर म्हणजे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती हा इकडं उजवीकडे रस्ता लागतो जाण्यासाठी, जो आपल्याला लोणार, मेहकर या ठिकाणी इकडं बुलढाणा जिल्ह्यामध्ये घेऊन जातो. तर या रस्त्याने, या हायवेने आपल्याला आता प्रवास करायचा आहे. इथूनचा कंटिन्यू प्रवास जो आहे तो आपण आता पाहणार आहोत. चला सुरुवात करूया इकडल्या भागाचा जो प्रवास आहे बुलढाणा जिल्ह्याकडे जाण्याचा. आता आपण प्रवास करत आहोत 548 C या नंबरच्या नॅशनल हायवेनं. कारण मंठ्यापासून आम्ही सुरुवात जेव्हा केली, या महामार्गाला लागलो, तिथून जे सिमेंट कॉन्क्रीटचा हा रस्ता सुरू झालेला आहे आणि पुढं पण बराचसा अंतर म्हणजे लोणारपर्यंत हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे असं सांगण्यात येत आहे. पुढं जाऊन आपल्याला लक्षात येईल की बा पुढं हा रस्ता असाच आहे का. तर परंतु रस्ता एकदम क्लास झालेला आहे. या महामार्गाने प्रवास करायला आपल्याला खूप मजा येत आहे. आणि इथं आपण दरम्यान इथं एक टोल नाका निर्मिती होत आहे, तर त्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत. एक ब्रेक घेतलेला आहे छोटासा पाणी पिण्यासाठी आणि आता आपण लागलीच आपल्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. मित्रांनो, या ठिकाणी एक नदी दिसली आपल्याला. टाकळकोपा नावाचं गाव आहे आणि या महामार्गावरती इथं या नदीवरती हा जुना पूल आहे. बाजूला हा नवीन पूल तयार होत आहे. याचं काम सध्या झालेलं नाही आहे, याचं काम अपूर्ण आहे. म्हणून काही किलोमीटर अंतरावरती ह्या रस्त्याचं पण काम पूर्ण झालेलं नाही या ब्रिजमुळं. मित्रांनो, आम्ही तळणी या गावाच्या बाहेर छोटासा ब्रेक घेतलेला आहे
कारण फार तहान लागली होती आणि आमच्या जवळच्या जे पाण्याची बॉटल होत्या एकदम गरम झाल्या होत्या. इथं पाणी पिलं, थोडंफार थंड घेतलं. तळणी हे गाव आहे आणि विशेष म्हणजे हे जे गाव आहे इथून पुढं आपल्याला विदर्भ हा विभाग सुरू होतो. आतापर्यंत आपण मराठवाड्यामध्ये प्रवास केला. मराठवाड्याची ही जालना जिल्ह्यातली शेवटची म्हणजे बाँड्रीचं गाव आहे म्हणायला हरकत नाही तळणी हे ठिकाण. इथून पुढं आपल्याला आता विदर्भामध्ये म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रवेश करायचा आहे. त्यासाठी मुद्दामहून या ठिकाणी आपण ब्रेक घेतला होता. आता पुढचा जो प्रवास आहे तो विदर्भातला प्रवास आपला सुरू होणार आहे. चला तर मग पुढचा प्रवासाला आपण सुरुवात करूया. जवळजवळ आणखीन इथून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती लोणार हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळेल. फायनली मंडळी आपण येऊन पोचलेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर या ठिकाणी. याच ठिकाणी जगप्रसिद्ध उल्कापात होऊन निर्माण झालेलं जे खाऱ्या पाण्याचं भव्य असं सरोवर आपल्याला पाहायला मिळतं. त्याचा हा परिसर, या डाव्या बाजूला आपल्याला त्या सरोवराचं पूर्ण हा परिसर दिसत आहे. त्याच्या बाजूलाच हे गार्डन परिसर आपल्याला निर्मिती केलेलं दिसत आहे. सध्या आपल्याला माहिती आहे कोरोनामुळं लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळं सर्वच पर्यटन स्थळं बंद आहेत. त्यामुळंच हे सुद्धा पर्यटन स्थळ बंद आहे. आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही, परंतु बाहेरून शक्य होईल आजूबाजूनं नजर टाकूया. आपला जो पुढचा मेहकरकडं जाण्याचा जो प्रवास आहे, जो मेन उद्देश आपण समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी, समृद्धी महामार्गाची शूटिंग करण्यासाठी जे आलेलो आहोत, त्या ठिकाणी आपण आता मेहकरच्या पुढं जे समृद्धी महामार्गाचं इंटरचेंजचं काम सुरू आहे ते आपण पाहण्यासाठी निघणार आहोत. जवळजवळ 150 किलोमीटर आपण हा प्रवास केलेला आहे. 25 ते 30 किलोमीटर अंतर मेहकर आहे इथून आणि तिथून पुढं जो समृद्धी महामार्गाची जी लाईन चाललेली आहे ती पाहायला आपण आता निघूया. मित्रांनो, आपण जगप्रसिद्ध लोणार सरोवर म्हणजेच लोणार या ठिकाणावरून आपला प्रवास जो कंटिन्यू केला मेहकरकडे, आणि मेहकरकडे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला नॅशनल हायवे जो 548C नंबरचा हा नॅशनल हायवे, त्याच हायवेने आपण आपला प्रवास कंटिन्यू करत आहोत. लोणार आणि मेहकरच्या दरम्यान असलेलं महत्त्वाचं शहर, जे महत्त्वाचं ठिकाण आहे सुलतानपूर, या सुलतानपूर शहराच्या ठिकाणाच्या बाहेर आलेलो आहोत. आणि आता इथून जवळजवळ 10 किलोमीटरच्या आत आपल्याला मेहकर शहर पाहायला मिळेल. आणि मेहकरपासून 4-5 किलोमीटर अंतरावरती समृद्धी महामार्गाचं काम सुरू आहे, ते आपण पाहायला तिथपर्यंतचा लोकेशनपर्यंत जाणार आहोत. आतापर्यंत आपला 161 किलोमीटर एवढा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि हा प्रवास आपला कंटिन्यू सुरू आहे. तर मंडळी, आपण फायनली येऊन पोचलेलो आहोत आपल्या प्रवासाचा शेवटच्या पॉईंटच्या ठिकाणी, म्हणजेच मेहकर या शहराच्या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहोत. बुलढाणा जिल्ह्यातील हे मेहकर हे महत्त्वाचं शहर आहे. इथून 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती आपल्याला ज्या ठिकाणी समृद्धी महामार्ग पाहायला जायचं आहे त्या ठिकाणाचं नाव म्हणजे एक खेडेगाव आहे कांबरखेड गौंढाळा नावाचं गाव आहे. आणि त्या ठिकाणी समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज पण आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणाची अपडेट घेण्यासाठी, त्याचबरोबर त्या आजूबाजूच्या परिसरात किती प्रमाणात हे समृद्धी महामार्गाचं काम झालेलं आहे हे आपण त्या व्हिडिओमध्ये म्हणजेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा मंडळी, हा व्हिडिओ
केवळ समृद्धी महामार्गाला व्हिजिट करण्यासाठी आपण प्रवास केलेला आहे। जवळजवळ आता आपला प्रवास झालेला आहे पहा 170 किलोमीटर। तर एवढा प्रवास आणि एवढा ट्रॅव्हलिंग ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, खास केवळ आणि केवळ ही अपडेट देण्यासाठी, म्हणजे समृद्धी महामार्गाचं काम तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा प्रवास केलेला आहे। तेव्हा तुमचं एक कर्तव्य की ह्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अद्यापही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या समृद्धी महामार्गाच्या कामाची अपडेट घेणाऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।